नमस्कार. 22 तारखेला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्यासोबत दिवंगत माजी मुख्यमंत्री अजितदादा यांची जयंती त्या दिवशी आहे. या दोन्ही गोष्टीचा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीनं आणि प्रेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं भव्य असं सर्व रोगदार शिबिर आयोजित केलेलं आहे. याचं 22 तारखेला मल्टीपर्पज जी शाळा आहे त्या मैदानामध्ये हे भव्य असं सर्व रोगदार शिबिर आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रभर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केले. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शाहू कुलकर्णी, आमचे नेते कृष्णा पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर मोठ्या संख्येनं त्यामध्ये उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला आहे. या सर्व रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य यावेळेस की सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, आरोग्य शिक्षण, त्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन आणि DHOच्या माध्यमातून आणि त्यांना मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून 200 पेक्षाही जास्त तज्ञ डॉक्टर्स यांची सेवा धाराशिव करणार आणि धाराशिव तालुक्यातील सर्व नागरिकांना मिळणार आहे. यामध्ये मेडिसिन असेल, मेडिसिनमध्ये ECG पासून ब्लड शुगर टेस्ट असते, त्यासोबत अस्थिरोग, बालरोग, महिलांचे जे विविध आजार आहेत, त्यासोबत त्वचारोग, नेत्ररोग आणि विशेष करून बऱ्याचदा सर्व रोग निदान शिबिरामध्ये दंत विभाग नसतो, पण ह्यावेळेस आपण आवर्जून दंत विभाग त्यामध्ये इन्क्लूड केला आहे. मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील जनतेनं यामध्ये सहभाग नोंदवावा. आपल्या आजूबाजूच्या जे रुग्ण आहेत त्यांची सेवा करण्याची संधी या निमित्तानं द्यावी ही विनंती आपल्या माध्यमातून धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील जनतेला मी करतो. मी जिल्हाध्यक्ष दत्ता आव्हान विनंती करतो आपल्याशी संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार. हा विषय आजच्या या पत्रकार परिषदेचा आहे. आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल की आपण धाराशिवच्या मल्टीपर्पज ग्राउंडवरती एक चांगलं भव्य असं सर्व निदान आणि
अन्य ठिकाणी त्याच्या आरोग्याच्या सुविधेसाठी न जावं लागतात. त्याचं निदान, त्याचे उपचार इथे कसे मिळतील. इव्हन दो की आपण या महाआरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन सुद्धा या महाआरोग्य शिबिरामध्ये आपण देण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे 200 डॉक्टरांची प्रशिक्षित आणि नामांकित अशी टीम या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत भारतीय जनता पार्टीने हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलं असल्यामुळे प्रेरणा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आपण हे शिबिर करतो. त्यामुळे व्हॉलेंटियर म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी निवडून आले ते लोकप्रतिनिधी आणि शहरातले जिल्ह्यातले प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी अशी साधारणतः 200 लोकांची स्वयंसेवक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे. आलेल्या रुग्णांची नोंदणी डिजिटल आणि डिजिटल अशा दोन्ही पद्धतीने करून त्याला योग्य त्या ठिकाणी योग्य त्याच्या आरोग्याच्या समस्येसाठी योग्य त्या ठिकाणी त्यांनी कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणते डॉक्टर त्यांना तपासतील आणि त्याच्या तपासणीनंतर त्यांना योग्य तो उपचाराचा जो काही विषय असेल तो योग्य माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यांना मेडिसिन हवं असेल तर मेडिसिन मिळेल. त्यांना अन्य काही तपासणी करायच्या असेल तर त्याच्यासाठीची सुद्धा भविष्याची व्यवस्था या महाआरोग्य शिबिरात आपण करायचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांना आमंत्रित करून हा विषय आपल्या सगळ्यांना मांडण्याचा आग्रह याच्यासाठी आहे की आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या सर्व जनतेपर्यंत आणि या विषयातल्या गरजू व्यक्तींपर्यंत हा विषय पोहोचावा आणि ज्या पद्धतीने आपण स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसच्या वाढदिवसानिमित्त हा महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम करतो. या शिबिराचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ जावा आणि शेवटच्या रुग्णापर्यंत म्हणजे एका डॉक्टरकडनं तपासणी करून घेतल्यानंतरही आपल्याला सेकंड ओपिनियन म्हणून अनेक डॉक्टरांकडे जायची आपल्याकडं एक चांगली परंपरा आहे की आपण बघतो की हा हे डॉक्टर हे उपाय सुचवतात, दुसरे काय सुचवतात. तर एकाच ठिकाणी आपल्याला एकाच विषयातले किमान 5 ते 10 डॉक्टर आपल्याला या ठिकाणी आवडत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या विषयांमधल्या लोकांकडे जाण्याचा, प्रवास करण्याचा किंवा तुमची स्वयंशक्ती खर्च करण्याचा जो काही प्रसंग रुग्णांवर किंवा त्या व्यक्तीवर येतात तो आपण या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून टाळू शकतो. जसं की आता नितीनजींनी सांगितलं की डेंटलची सुद्धा एक आपण स्पेसिफिक व्यायाम उपलब्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय. फिजिओथेरपी म्हणजे फिजिओथेरपीचे सुद्धा डॉक्टर या कॅम्पच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध राहणार आहे. असा कॅम्प की ज्या कॅम्पमध्ये कुठलाच शरीराच्या विविध आजारांवर प्रश्न निर्माण झाला आणि त्याचा डॉक्टर आपल्याला उपलब्ध नाही असं या कॅम्पमधून होणार आहे. प्रामाणिकपणे आणि चांगल्या पांढऱ्या आपण हा प्रयत्न करतोय की एक चांगली व्यवस्था या रुग्णांसाठी आपण निर्माण करू. धाराशिवमधल्या ज्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहेत ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, जिल्हा रुग्णालय असेल किंवा आपण मेडिकल कॉलेज असेल याच्या माध्यमातून आपण आज सकाळी आम्ही प्रमुख सगळे आमचे नेते मंडळी यांच्यासोबत या 3ही विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत आम्ही मिटिंग केली आणि त्यांच्याकडनं त्या व्यवस्था आपण उभ्या करणार आहोत. ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून हे महाआरोग्य शिबिर आपण संबंध करणार आहोत या सगळ्या व्यवस्था आम्ही समजून घेतल्या आणि आपणही आपल्या माध्यमातून या सगळ्या विषयाला जागरूकतेनं समाजापर्यंत पोहोचावं, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत हा विषय पोहोचवावा याच्यासाठी आम्ही या शिबिर पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. माननीय आमदार जगदीशसिंह पाटील साहेब, माजी आमदार श्री सुजितसिंह ठाकूर साहेब, नव्यानं विधान परिषदेचे आमदार असलेले श्री बसवराज पाटील साहेब आणि जिल्ह्यातली सगळीच टीम यांच्या संकल्पनेतून आपण हा प्रेरणा सोशल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी असा हा महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम
कॉन्सन्ट्रेशन आम्हाला असं वाटतं की आमच्या सगळ्या टीमचा असं योजना आहे की 5,000 पेशंट त्या शिबिराच्या माध्यमातून तपासले जातात. सकाळी 9 ते साधारणतः 5 वाजेपर्यंत चालणारा हे शिबिर आहे. आणि मुंबईवरून पुण्यावरून वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण वेगवेगळे तज्ज्ञ असे डॉक्टर बोलवलेले आहेत. त्यामुळं त्या डॉक्टरांच्या उपस्थितीचा लाभ जो काही आहे ना ते आपल्या जिल्ह्यातल्या रुग्णांना आवश्यक व्यक्तीला त्याचा लाभ झाला. त्यामुळे आमचं सगळं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते या लोकांच्या कसं त्यांच्यासाठी आपण कसं व्यवस्थित करू त्याच्यावर आहे. कारण आपण सांगता की बरोबर आहे शिबिराच्या उद्घाटनासाठी तर आपण मला वाटतं की आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन करावं. त्याला ठाकूर साहेब उपस्थित असणार आहे, उपस्थित असणार आहे. हा त्याला मी विश करतो. याही वेळेला जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमधनं आम्ही अपेक्षित जी रुग्णसंख्या गृहीत धरलेली होती त्यापेक्षा काही पटीनं रुग्णसंख्या अधिकची आहे. आता ज्या लोकांना व्यवस्था मिळाली त्या लोकांकडनं सकारात्मक प्रतिसाद म्हणा किंवा आमची व्यवस्था झाली म्हणून म्हणा हे सांगण्यात नाही आलं. परंतु म्हणजे खूप क्राऊडेड ते झाल्यामुळे ज्या लोकांची गैरसोय झाली त्या लोकांकडे टीका करण्यात आली. आता हे वावं म्हणजे ह्याच्यात काही वावं असायचं काही करावं. त्यामुळे आता आम्ही जो प्लॅटफॉर्म तयार केला तो प्लॅटफॉर्म मला वाटतं राणादादांनी आणि टीमनी काल एक व्हाईस क्लब आणि एक ग्रुप मिटिंग केली होती ऑनलाईनमध्ये. त्याच्यामध्ये ते आपण पेशंट त्या त्या गावांमध्ये कशी येतील त्यांना यायची व्यवस्था करता येईल का इथपासून आपण विचार करू. पोस्ट ट्रीटमेंटसाठी आपण काय करतो 2 पद्धतीनं. मी सुरुवातीला सांगितलं की सुरुवातीला त्याची नोंदणी होईल तर ती फिजिकल होईल आणि डिजिटलही होईल. फिजिकल होईल म्हणजे वहीमध्ये नाव नोंदणी करून त्याला आपण त्याचा मोबाईल नंबर त्याला कुठं जायचं आहे त्याला ट्रीटमेंट कुठं द्यायची हेही आपण सांगणार आणि डिजिटलच करणार. तर डिजिटल याच्यासाठी करणार की पोस्ट ट्रीटमेंट म्हणजे त्या रुग्णाचं त्या तपासणीनंतर त्या रुग्णाची व्यवस्था काय झाली हे कळण्यासाठी आपण त्याची डिजिटल ट्रीटमेंट करतो. डिजिटल त्याचं नोंदणी करून त्याची व्यवस्था आपण करणार आहोत. गावागावातून काय रुग्णाची व्यवस्था करण्यासाठी काय मानाची जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा जो आरोग्य विभाग आहे त्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुवर्णताई पाटील यांच्या माध्यमातून आपण DHU सांगितलं आणि DHU कडनं आणि पूर्ण ते प्रक्रिया झाले की अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर 22 तारखेला झाला संपूर्ण होता. आणि मग त्या आरोग्य शिबिरामध्ये या पद्धतीच्या सेवा सुविधा उपलब्ध असतात. तर DHU कडं आणि तिथल्या PHC कडे तिथं त्याची नोंदणी असेल रुग्णाची त्या लोकांना आपण कसं मोबिलाईज करता येईल किंवा कसं आपण याच्यावर काम करतो. पण जरी ते नाही आले त्यांना आता नाही आलं तरी सुद्धा त्यांची नोंद आपल्याकडे असणार. त्यांची नोंद आपल्याकडे असणार प्रमाणे करतो. ठीक आहे. त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्डसाठी एक आपण कॅम्प ठेवलाय. ज्या ज्या रुग्णांना आणि नागरिकाला येणार आयुष्यमान भारतचं कार्ड काढून त्यांना आयुष्यात कधी आजारपणाचे 5 लाखापर्यंतचा उपचार मोफत देण्याच्या दृष्टिकोनातून हे आयुष्यमान भारत कार्ड उपयोगात येणार. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये अधिक माहिती घेऊन पाठपुरावा कसा करता येईल 100% करू. त्या दिवशी जे प्रत्येक करता येईल ते आपण करू. आपण तरी ते
ठीक आहे, यामध्ये तुम्ही निदर्शनात आणून दिलं त्याबद्दल आपण एक ठिकाणी आधी